नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, महानगरपालिकेच्या मराठी शाळा टिकाव्यात तसेच पटसंख्या वाढावी यासाठी विद्यार्थ्यांना उपस्थिती भत्ता देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे अशी माहिती शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवाडकर यांनी माध्यमांना दिली. शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त यांनी शिक्षण समितीसमोर सादर केल्यानंतर त्या माध्यमांशी संवाद साधत होत्या. पालिकेच्या न्यू माहीम रोड येथील शाळेची इमारत धोकादायक घोषित झाल्यानंतर ती शाळा बंद करण्यात आली. तसेच पालिकेच्या मराठी शाळा बंद होत असल्यानं विद्यार्थ्यांची संख्या घटत असल्याचा आरोप देखील मराठी अभ्यास केंद्रांकडून सातत्यानं करण्यात येत होता. 10 वर्षात 96 शाळा पालिकेकडून कमी करण्यात आलेल्या आहेत. पालिकेमधील मराठी शाळांची संख्या आणि मराठी विद्यार्थ्यांची घटती संख्या लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना आता उपस्थिती भत्ता देण्याचा प्रस्ताव प्रशासनासमोर मांडण्यात येणार असल्याचंही शिरवाडकर यांनी सांगितलं. याशिवाय नवीन उपाय देखील केले जाणार आहेत. याचा प्रस्ताव अर्थसंकल्पीय सूचनांमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रशासनाला लवकरच पाठवला जाईल असंही त्यांनी माहिती दिली. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता महानगरपालिकेच्या ज्या काही शाळा आहेत तर त्यामध्ये विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यासाठी चक्क आता पैसे मिळणार आहेत. तर मग मित्रांनो, शासनाचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.